रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत. बरेच लोक म्हणतात रंदे भैया आम्ही शेळीपालन करतोय, बंदिस्त आहे, कोणी म्हणतं फिरस्ती आहे, माझ्याकडे एक शेळी आहे, कोणी म्हणतं 10 शेळ्या आहे, कोणी म्हणतं 50 शेळ्या आहे. रंदे भैया लागवडीचा योग्य पिरियड कोणता? कारण एक जण मला काल म्हणत होता, काय रंदे भैया माणसं तर कधी बी मूड बनवून घेत्या. मी बी विचार केला, ते बरोबर आहे. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, ऊन असो, वारा असो, कोणती बी जागा असो, कोणतं बी झाड असो, कोणती बी खोली असो, रूम असो, भरोसा नाही लोकांचा, कुठंही कसाही मूड होऊन जातो माणसाचा. पण तसं जनावरांचं नाही. मग लागवडीचा योग्य पिरियड कोणता? शेळी हिटवर कधी येते, काय येते, सांगा थोडंसं समजून. नमस्कार मित्रांनो, प्रशिक्षण भाग क्रमांक 7. चला सुरुवात करूया. हे बघा, शेळ्यांचं नियोजन असं असतं, काही जनावरांमध्ये असं असतं की सीजनल ब्रीडर्स असतात. म्हणजे काय, एक पर्टिक्युलर सीझन असतो, जसं की मग त्याच काळात हिटवर येतात किंवा लागतात. पण जनावरांमध्ये आणि शेळ्यांमध्ये पर्टिक्युलरली असं काही नसतं की ह्या सीझनमध्ये जास्त वाकरे हिटवर येतील. हां, पण एक आहे, पावसाळ्याच्या गढूळ तोंडाला, म्हणजे पावसाळ्याचं जे गढूळ पाणी असतं, किंवा मग आपण म्हण आहे ती, सुरुवातीच्या पावसामध्ये जर शेळ्या लागवड झाल्या तर योग्य पिल्लं पडतात, दिवाळी दसऱ्याला पिल्लं होतात, चांगले होतात. आणि माझ्या मते सुद्धा जर तुमच्याकडे जास्त कमी शेळ्या असेल, 50-60 शेळ्या जर तुमच्याकडे असेल, आणि तुम्ही जर लॉटमध्ये नियोजन केलं, म्हणजे काय, अक्षय तृतीयेच्या टायमाला मे महिन्याच्या आसपास जर शेळ्या लागवड केल्या, तर मित्रांनो एकदम योग्य वातावरणात पिल्ले पडतात आणि जबरदस्त नियोजन होतं. सकाळीच एक फोन आला होता एका दादाचा की रंदे भैया 5-7 7-10 पाठी म्हणे माझ्याकडे गाभणी, पावसाळ्यात ठेवू का नको ठेवू? आयला म्हणलं असं काऊन बोलू राहिला हा माणूस, चालूच 2-3 महिन्यापूर्वी केलं, पावसाळ्यात ठेवू का नको? अहो म्हणे पावसाळ्यामध्ये नियोजन जमल का? 100% जमतं, फक्त पिल्लांना ठेवण्यासाठी जर जागा असेल तरच शेळ्या उन्हाळ्यामध्ये लागवड करा, जेणेकरून पावसाळ्यात जर सुरुवातीच्या तोंडाला जर पिल्लं होत असेल. 2 गोष्टी ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडे पिल्लांसाठी व्यवस्थित 12ही महिने चारा असेल तर तुमची शेळी कधीही लागली तरी काही हरकत नाही. पण त्या पिल्लांना ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा आणि खाय प्यायला व्यवस्थित चारा जर असेल तरच बेस्ट. नाही तर मग पावसाळ्यामध्ये गोष्ट ध्यानात ठेवा, जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी या काळात लागलेल्या शेळ्या जर पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये जाणल्या, योग्य पानकाळ्यात जर जाणल्या, तर त्यांना खाय प्यायचे वांदे होतात आणि दूध उतरत नाही. मग पिल्लं मरतूक होणे, साथीचे आजार जास्त कमी येणे, ह्या प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळं लागवडीचा काळ हा सगळं वातावरण, तुमच्या भागातलं वातावरण बघूनच करायचं. आणि यांचं बी माणसागत कधीही मूड होऊ शकतो, कधी बी शेळी हिटवर येऊ शकते, पण कधी लावायची हे तुमच्या मनावर, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ब्रीडर कंटिन्यू 12 महिने मोकळा ठेवायचा नाही, नाही तर कधीही लागते, कधीही जणते, मग त्या पिल्लांची ही काही चव राहत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. बेस्ट सीझन हा मेच्या आसपास आहे. या गोष्टीला धरून तुम्ही लागवड करा. रंदे भैया शेळीपालन फार्मला फॉलो, सबस्क्राईब, काय करायचं, लाईक ठोका. धन्यवाद, बाय बाय. फुकटचं प्रशिक्षण आहे, घ्या शिकून. बाय बाय.